हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. आजचा टॉपिक म्हणजे महाराष्ट्रामधले गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजच्या ऍडमिशन प्रोसिजर कशा पद्धतीने होता, एस्टिमेटेड कट ऑफ्स काय आहेत 2026 मध्ये, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कॉलेजचं फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं. म्हणजे एक फॉर एक्झाम्पल एखाद्या एखाद्या कॉलेजचं जर फी स्ट्रक्चर जर घेतलं तर ते फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं, कॅटेगरी वाईज त्याला बेनिफिट्स किती असतात, याबद्दल आपण डिटेल जाणून घेणार आहोत. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन भेटणार आहेत की महाराष्ट्रामध्ये ऍडमिशनचे चान्सेस किती आहेत आणि आपल्या मार्क्सनुसार आपल्याला काय चान्सेस बनू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसची संख्या ही महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉलेजेसची संख्या इथे आहेत. मेडिकल कॉलेजेस टोटल 42 मेडिकल कॉलेजेसमध्ये 5,900 एमबीबीएसच्या सीट्स आहेत. त्यामध्ये कॅटेगरी वाईज वेगळ्या सीट्स येतात, ओपन ओबीसी, हे पूर्ण सीट डिस्ट्रीब्युशन वेगवेगळं असतं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जर कॅटेगरी बेनिफिट जर घ्यायचे असतील तर कॅटेगरी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट अँड व्हॅलिडिटी हे डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी असतात. त्याला आपण शेवट बघूया. डॉक्युमेंट लिस्ट ही उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट मी प्रॉपर एक्सप्लेन करणार आहे, कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट लिस्ट एक्सप्लेन करणार आहे. सो नक्की तो ही व्हिडिओ नेक्स्ट डेला बघा. आता आपण आजच्या टॉपिकमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस कशा पद्धतीने असतं बघा. ऍडमिशन कसे थ्रू होता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला, सीईटी सेल थ्रू ऍडमिशन होता. लोएस्ट ट्युशन फीज आहेत 1,52,100 रुपये ट्युशन फीज आहे. नंतर मेरिट बेस्ड ऍडमिशन आहेत. विद्यार्थ्यांना मेरिट बेस्ड ऍडमिशन या ठिकाणी दिलं जातं. रिझर्वेशन ऍप्लिकेबल आहे, म्हणजे जे कॅटेगरी वाईज बेनिफिट्स आहेत ते सगळे इथे भेटत असतात गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 2026 मध्ये काय कट ऑफ जाण्याची शक्यता आहे, एस्टिमेटेड कट ऑफ, त्याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. ओबीसी साठी 490 ते 530 पेक्षा जास्त जर मार्क्स असतील किंवा 400 ते 550च्या इन बिटवीन मार्क्स असतील तर त्या 450 म्हणजे 490 ते 530च्या इन बिटवीन मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांसाठी चान्सेस बनू शकतात. ते कधी सांगू शकतो आपण, जेव्हा महाराष्ट्र स्टेटचं जेव्हा रजिस्ट्रेशन करून जेव्हा पहिली मेरिट लिस्ट येते त्यानंतर प्रॉपर विद्यार्थ्यांना सांगू शकतो की नेमकं तुम्हाला काय भेटू शकतं किंवा कशा पद्धतीने भेटू शकतं. त्यानंतर ईडब्ल्यूएस आहे 485, ओबीसी 480, एससीबीसी 480, एससी 400. बघा, ज्या विद्यार्थ्यांना एससी कॅटेगरी मधून आहेत त्यांच्यासाठी चान्सेस बनू शकतो, पण या सगळे कट ऑफ अप्रॉक्सिमेटली आहेत, म्हणजे एस्टिमेटेड आहेत. सो सर्वांनी याला ग्राह्य धरून फायनल समजून चालू नका. 20-30 मार्क्स अप डाऊन होऊ शकतं, 25 ते 30 मार्क्स अप डाऊन होऊ शकतं. त्यानंतर एसटी साठी 300, विजय एनटी 450, एनटीबी 435, एनटीसी 455, एनटीडी 455, D1 460, D2 450, D3 480. अशा पद्धतीने हे कट ऑफ आहेत. आता येऊया सगळ्यात महत्वाची गोष्ट, महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट्स कशा पद्धतीने भेटतात, म्हणजे ज्या फीज मध्ये जी सवलत भेटते तर ती सवलत काय कन्सेप्ट आहे बघा. जे विद्यार्थी फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र स्टेटमध्ये बिलॉंग्स करता ओपन कॅटेगरी मधून, मेल किंवा फिमेल दोघंही कॅन्डिडेट असो, त्यांच्यासाठी जी फीज आहे, फॉर एक्झाम्पल मी जस्ट एक्सप्लेन करतो, त्यांच्यासाठी जी फीज आहे, ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट मेल फिमेल कॅन्डिडेट इन्कम मोर दॅन 8 लाख, म्हणजे 8 लाखाच्या वरती उत्पन्न आहे आणि ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे 1,52,100 रुपये ट्युशन फीज आहे. अकॉर्डिंग टू 2025 हे 2025चं ट्युशन फीज आहे. ट्युशन फीज 1,52,000, लायब्ररी फीज, डेव्हलपमेंट फीज, ऍडमिशन फीज ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन 1,500. टोटल पूर्ण फर्स्ट इयरला फीज जाते 1,62,100 रुपये, जर ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल आणि 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर. हे सर्वांनी लक्षात घ्या. आता येऊया सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, कॅटेगरी वाईज काय फी स्ट्रक्चर लागतं बघा. एससी एसटी, आता आपण एससी कडे येऊया, एससी एसटी कडे येऊया. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की सर एससी एसटी आहे, मग आम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस भरायला लागतात की नाही, काय कशा पद्धतीने असतं बघा. ट्युशन फीज 0 तुम्हाला, जर तुम्ही एससी किंवा एसटी, आधी पहिलं समजून घेऊया. एससी एसटी फिमेल और मेल कॅन्डिडेट दो बोथ, मुलगा असो किंवा मुलगी असो, फॉर महाराष्ट्र स्टेट स्टुडंट ओनली हु आर एलिजिबल फॉर स्कॉलरशिप स्कीम ऑफ अंडर महाडीबीटी, म्हणजे जर जे महाराष्ट्र स्टेटची जी स्कीम आहे स्कॉलरशिप, तिच्या अंडर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटतं एससी द्वारे त्यांना 0 फीज लागते. बाकीचे चार्जेस फक्त 10,000 रुपये आहेत, म्हणजे जे अदर चार्जेस, ऍडमिशन चार्जेस, जिमखाना डिपॉझिट वगैरे, हे चार्जेस त्या विद्यार्थ्यांना भरायचे असतात. हे सर्वांनी लक्षात घ्या. आता जाऊया पुढे, ते म्हणजे एससी एसटी झालं. विजे एनटी बघा, इथं विजे एनटीलाही 0 फीज दिसते. जे विद्यार्थी मेल किंवा फिमेल कॅन्डिडेट आहे, विजे एनटी मध्ये आहेत, विथ एनसीएल आहेत, ओबीसी एनसीएल म्हणतो आपण तसं, ते एक विजेएनटी मध्ये एक एनसीएल निघतं, ते एनसीएल असेल त्यांनाही स्कॉलरशिप अप्लाय आहे. 100% महाडीबीटीच्या स्कॉलरशिप मध्ये त्यांना 0 फीज भरावी लागते. हे सर्वांनी लक्षात घ्या. त्यांची टोटल फीज किती भरायची आहे, 10,000 रुपये
पर इयर, हे सर्वांनी लक्षात घ्या. सॉरी फॉर फर्स्ट इयर. सेकंड इयरलाही सेम फीज ऑलमोस्ट लागतात. आता सगळ्यात महत्वाचा विषय की महाराष्ट्रातल्या मुलींना एज्युकेशन फ्री केलं, तर तो जो एक्झॅक्टली त्याचा प्रोग्राम आहे तो काय आहे ते जाणून घ्या. बघा, ओपन अँड ईडब्ल्यूएस इन्कम बिलो 8 lakhs म्हणजे 8 लाखाच्या आत जर उत्पन्न असेल. त्यानंतर सेकंड ओबीसी इन्क्लुडिंग एससीबीसी एसबीसी विथ एनसीएल, म्हणजे तुमच्याकडे एनसीएल आहे तर त्यांच्यासाठी ही स्कीम आहे फॉर महाराष्ट्र स्टुडंट हु आर एलिजिबल फॉर स्कॉलरशिप ऑफ महाडीबीटी. बघा, यामध्ये फिमेल आणि मेल आहे. झिरो फीज, फिमेल साठी झिरो फीज, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे ज्या मुलींचं एज्युकेशन फ्री जी आर मध्ये त्यांचं आपण म्हटलं जातं त्याला त्याचा अर्थ असा होतो की फिमेल साठी झिरो फीज. ते कोणत्या कॅटेगरीचे आहे? ओपन असू द्या, ईडब्ल्यूएस असू द्या. इन्कम काय पाहिजे? 8 लाखाच्या आत पाहिजे तर तुम्हाला एज्युकेशन फ्री भेटणार आहे. लक्षात घ्या, शब्द ऐकून घ्या. ओपन ईडब्ल्यूएस, ओपन कॅन्डिडेट जरी असेल आणि तो जर 8 लाखाच्या आत जर उत्पन्न जर घेत असेल तर त्या कॅन्डिडेटला फ्री एज्युकेशन जी आर मध्ये बसतात मुली. लक्षात घ्या, मुलींसाठी आहे स्पेशली. त्यानंतर ओबीसी इन्क्लुडिंग एससीबीसी एसबीसी विथ एनसीएल, फिमेल साठी फीज आहेत का? नाही, फिमेल साठी फक्त 10,000 रुपये भरायचे आहे. मेल साठी किती फीज आहे? 50% फीज आहे. 86,050 रुपीज आपल्याला ट्युशन फीज भरायची आहे. हे फी स्ट्रक्चर मी वारंवार एक्सप्लेन करत असतो. स्टुडंटला यामधून डिटेलमध्ये समजावे त्यासाठी मी स्टुडंटला हे फी स्ट्रक्चर प्रॉपर एक्सप्लेन करत असतो. आता येऊया सेकंड पार्ट वरती. बघा, प्रायव्हेट कॉलेजचं फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं. बघा, प्रायव्हेट कॉलेजमध्ये टोटल 25 कॉलेजेस आहेत. 3,599 प्रॉपर कॉलेजेस सीट्स बघायला भेटतात, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज सीट बघायला भेटतात. कॅटेगरीमध्ये किती सीट्स आहेत याच्याबद्दल प्रॉपर सीट मॅट्रिक्स जे आहे ते आल्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. त्या अगोदर आपण बघूया फक्त काय फी स्ट्रक्चर, कट ऑफ, एस्टिमेटेड कट ऑफ काय जाणार आहे 26 साठी ते आपण बघूया. प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्राचे डोमेसाईल रिक्वायर्ड आहे. त्या ठिकाणी डोमेसाईल असेल तरच महाराष्ट्रामध्ये अप्लाय करू शकतो. ऍडमिशन थ्रू सीईटी सेल आपल्याला घ्यावं लागतं. बेस्ड ऑन द नीट रँक, नीट रँकच्या बेसिसवरती रिझर्वेशन बेनिफिट्स अप्लाय आहेत. प्रायव्हेट कॉलेजमध्ये एक आयक्यू मॅनेजमेंट कोटा हा 15% असतो. अवेलेबल इन प्रायव्हेट कॉलेज. सेपरेट प्रिफरन्सेस चॉईस फिलिंग करावी लागते. हायर ट्युशन फीज आहे 3 टाइम्स. नीट क्वालिफिकेशन इज मॅन्डेटरी. लिमिटेड सीट्स, 15% सीट असतात त्याच्यामुळे लिमिटेड सीट असतात, पण 3 पट फीज भरायची असते. त्याच्याबद्दल आपण पुढच्या फी स्ट्रक्चर मध्ये बघूया. महाराष्ट्र स्टेट पण प्रायव्हेट कॉलेजचा जो एस्टिमेटेड कट ऑफ आहे तो जाणून घ्या. ओपन साठी 450 ते 500च्या इन बिटवीन किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांना चान्सेस बनू शकतात. ओबीसी 450, एससीबीसी 450, एससी 400, एसटी 290 to 295, व्हीजे 440, एनटीबी 425, एनटीसी 440 अँड एनटीडी 450. आता तुम्ही म्हणाल सर D1 D2 D3 का नाहीये? डिफेन्स वाल्यांना नाही भेटत का? नाही, डिफेन्स वाल्यांसाठी इथे कोणताही कोटा शिल्लक नाही. प्रायव्हेट कॉलेजला त्यांना फक्त गव्हर्नमेंट कॉलेजसाठी कोटा आहे. ईडब्ल्यूएस मध्ये पण प्रायव्हेट कॉलेजमध्ये कुठलाही कोटा नाही, फक्त फीज बेनिफिट्स भेटू शकतात, पण येथे कुठलाही कोटा येत नाही. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे फी स्ट्रक्चर. बघा, सगळ्यांचा ऍट दी एंड एक महत्वाचा पॉइंट असतो तो म्हणजे फी स्ट्रक्चर समजून घेणे की एक्झॅक्टली सर फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं, किंवा प्रायव्हेट कॉलेजला जर आमची ही कॅटेगरी असेल तर आम्हाला काय फीज लागणार, ती कॅटेगरी असेल तर काय फीज लागणार. तर याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये आज इन्फॉर्मेशन बघूया. बघा, ओपन कॅटेगरी आहे, आधी इकडचं जाणून घ्या. ट्युशन फीज, डेव्हलपमेंट फीज, लायब्ररी डिपॉझिट, पार्ट नंबर 1, पार्ट नंबर 2, पार्ट नंबर 3. आपल्याला पार्ट नंबर 1 खूप गरजेचं आहे. पार्ट नंबर 2 सगळ्यांसाठी कॉमनच असतो, एवढा काही चेंज येत नाही. आणि पार्ट नंबर 3 ही सगळ्यांसाठी कॉमन असतो, त्याच्यातही काही चेंज येत नाही. आपल्याला पार्ट 1 बघायचा आहे. पार्ट 1 ला जाणून घ्या. ओपन कॅटेगरी आहे, विद्यार्थ्याची फीज आहे 11,02,232 रुपये. तर त्या विद्यार्थ्याला डेव्हलपमेंट चार्जेस 1,32,268 रुपये. टोटल 12,24,500 रुपये विद्यार्थ्याला जर ओपन कॅटेगरी असेल तर फीज भरावी लागेल 85% कोटामध्ये. या ठिकाणी मेल फिमेल वगैरे काही मेन्शन केलेलं नाही आहे. प्रॉपर हे मुलांसाठी असू शकतं किंवा मुलींसाठीही असू शकतं फी स्ट्रक्चर. ईबीसी बॉईज आणि हे बॉईज साठी स्पेशली फी स्ट्रक्चर आहे 6,83,000 म्हणजे 50% आपल्याला फीज बेनिफिट्स या ठिकाणी भेटू शकतात. ओबीसी मध्ये बघा, प्रॉपर ओबीसी मध्ये काय 5,51,116 रुपये तुम्हाला टोटल फी स्ट्रक्चर भरायची आहे. आणि डेव्हलपमेंट वगैरे चार्जेस पकडून 6,83,384 रुपये आपल्याला फीज पडणार आहे. आता येऊया ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी. 50% ओबीसी सारखंच सेम टू सेम आरक्षण आहे, तेवढीच फीज आपल्याला भरायची आहे. सगळ्यात महत्वाचा कोटा म्हणजे आपल्याला आहे एससी एसटी. फीज आहे का? नाही, बिलकुल 000.
कुठेही डेव्हलपमेंट चार्जेस नाही, काहीही भरायचं नाहीये. त्या ठिकाणी 0 फीज वरती आपल्याला ऍडमिशन भेटत येतं. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा अजून एक कोटा आहे याच्यासारखाच, की त्या कोटामध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटतं. ते म्हणजे कुठे? तर रिझर्वेशन कोटामध्ये आपल्याला ऍडमिशन भेटतं. तर ऑदर रिझर्व्ह कोटा बघा, ऑदर रिझर्व्ह कोटा काय? व्हीजेएनटी. व्हीजेएनटी म्हणजे व्हीजेएनटी एसबीसी, स्पेशल बॅकवर्ड क्लास. 0 फीज आहे, डेव्हलपमेंट चार्जेस भरायची, फक्त डेव्हलपमेंट चार्जेसच भरायचे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही काहीही भरायचं नाही आहे. त्यानंतर आता स्पेशली येऊया गर्ल्ससाठी. स्पेशल फॉर गर्ल्स ईबीसी 0 फीज लागणार, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससीबीसी 0 फीज लागणार. जे मगाशी बोललो मुलींसाठी एज्युकेशन फ्री, त्याचा अर्थ इथे होतो गर्ल्स, एसबीसी, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एसबीसी यांच्यासाठी 0 फीज आहे. डेव्हलपमेंट चार्जेस फक्त पे करायचे आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की एक्झॅक्टली काय फी स्ट्रक्चर आपल्याला पे करावं लागतं, आणि बाकी तर तुम्ही चार्जेस बघू शकता. बी पार्ट सगळ्यांसाठी सेम आहे, थोडाफार चेंजेस होतो एका ठिकाणी फक्त. ओपन आणि ईबीसी साठी आपल्याला थोडे जास्त पैसे करावे लागतात, बाकीच्यांना सर्वांना सेमच पडतो, ऑलमोस्ट 13-14 हजार रुपये पडतो. आता सगळ्यांनी समजून घ्या की प्रायव्हेट कॉलेजचं फी स्ट्रक्चर हे ऍक्च्युली थोडंसं महागडं आहे, पण आपल्याला महत्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन भेटतंय म्हणून विद्यार्थी सगळ्यात जास्त प्रायव्हेट कॉलेजकडं, म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांचा ओढा असतो प्रायव्हेट कॉलेजकडं, आणि प्लस गव्हर्नमेंटचा पहिला प्रेफरन्सेस, दुसरा प्रेफरन्स प्रायव्हेट कॉलेजचा ठेवत असतात. सो विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, महाराष्ट्रामधली जी काउन्सिलिंगची जी प्रोसिजर आहे ती रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चॉईस फिलिंग, मेरिट लिस्ट, सीट अलॉटमेंट, त्यानंतर रिपोर्ट टू कॉलेज, या पद्धतीने आपली पूर्ण प्रोसिजर महाराष्ट्र स्टेटची होत असते. सो जेही विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेण्याचा प्लॅन करताय त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघितलेला असायला हवा. यामध्ये तुम्ही डिटेल्स जे फी स्ट्रक्चर्स आहे, फी स्ट्रक्चर समजून घेतले पाहिजे, किंवा मल्टिपल कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर. आता काय होतं, प्रत्येक कॉलेजवाला फी स्ट्रक्चर बनवताना वेगळं बनवतो, पण ते एक्झॅक्टली कशा पद्धतीने आहे आपण समजून घेतलं पाहिजे. सो नक्कीच हे व्हिडिओ, असे जे व्हिडिओज असतात किंवा माझे जे लाईव्ह वेबिनार्स आहेत ते अटेंड करत चला, त्यामधून मी हे अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करत असतो. नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया विथ डॉक्युमेंट्स. कोणते डॉक्युमेंट्स महाराष्ट्रामध्ये जर रजिस्ट्रेशन करायचं असेल MHCET ला, तर कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे यासाठीचा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो नक्की तुम्ही बघा. थँक्यू सो मच.